नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी सोनाली. कशा आहात सर्वजण? मस्तच असायला हवे. तर आज ना आपण एक घरगुती एक उपाय घेऊन आले आहे. तर हा उपाय खूप मस्त आहे. तर सहज उपलब्ध असणारा आणि तेच म्हणजे मनुका. ह्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतातच. मनुका ह्या दिसायला छोटे पण खायला खूप चविष्ट आणि गोड असतात. साखरसारखी त्यांची चव असते. साखरसारखे मनुका गोड असतात. ह्या सुकलेल्या अंगूरपासून बनतात, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर मैत्रिणींनो, मनुका ही काळी सुद्धा असते आणि हिरवी पण चव तर एकच असते. तर मैत्रिणींनो, आणि तुम्ही गोड आणि मस्त तुम्ही कधी खाल्ल्यात का मनुका? तर आपण मनुका तर ओळखतोच. ह्या मनुका कशा खायच्या आहेत हे पाहणार आहोत. भिजून खायच्या आहेत का तशाच खायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर अशा कोणत्या लोकांनी खायच्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओ आपण चालू करूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्की करून जा बरं का. चला मग आता मी चालू करते. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता आपण पाहूया मनुका खाण्याचे फायदे. तर मनुका खाण्याचे फायदे काय काय आहेत हे आपण पाहूया. नंबर 1, पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. नंबर 2, हाडेसुद्धा मजबूत करतो. नंबर 3, हृदयातील आरोग्य सुद्धा सुधारते. भूक लागण्यास मदत होते. नंबर 5, रक्तपण वाढते. शरीराला अँटीऑक्सिडंट सुद्धा मिळते आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते. त्वचेसाठी सुद्धा खूप चांगली फायदेमंद अशी मनुका असते. दिसायला छोटी पण फायदे खूपच आहेत. दररोज किती मनुका खाव्यात हे आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, दररोज मनुका ही पौष्टिक असल्या तरीही नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये साखर असते आणि ते आपण वाटीभर न खाता थोडेसे मुठभर जरी खाल्ल्या तरीही चालते. तर त्या आपल्या शरीरासाठी खूप छान चांगले असते. तर असे नाही की वाटीभरच खावे. आपण थोडेसे जरी खाल्ले ना तरीही आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. तरी आपल्याला भूक लागण्यास सुद्धा मदत होते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगले असते. योग्य प्रमाणात खायचे आहे. जास्त मनुका कधी खाव्यात हे आपण पाहूयात आता. तर मैत्रिणींनो, तर तुम्ही ना मनुका ह्या सकाळी सकाळी सुद्धा खाऊ शकता. आणि जसे आपण ड्रायफ्रूट सकाळीच खातो ना, तसे आपण मनुका सुद्धा सकाळी खायचा आहे. आणि तुम्ही त्याला एक नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता. आणि सकाळी खाल्ल्याने आपल्याला ना भूक सुद्धा लागते, त्यामुळे सकाळी खायच्या आहे. सकाळी खाल्लेले खूप चांगले असते. त्यामुळे आणि तुम्ही ना रात्री भिजून जरी ठेवल्या आणि सकाळी सुद्धा खाल्ले ना तरीही आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. तर हे पहा, मनुका खाताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आपण पाहूया. तर मनुका ह्या खूप गोड असतात, त्यामुळे आणि त्याच्यामध्ये खूप कॅलरीज आणि असतात आणि त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मनुका खायच्या आहेत. तर
ज्यांना साखर जास्त चालत नाही त्यांनी सुद्धा मनुका जास्त प्रमाणात खायचा नाही, कारण त्या खूप गोड असतात। आणि ज्यांना काही नाही त्यांनी आपल्या मनाने खाऊ शकता। तर लहान मुलांना मनुका कशा द्याव्या हे आपण पाहूया। तर काय करायचे आहे, लहान मुलांना त्यांच्या वयानुसार मनुका द्याव्यात, कारण लहान मुलांना चावण्याची क्षमता खूप कमी असते आणि त्यांना चावता येत नाही, त्यामुळे त्यांच्या वयानुसारच द्यायचा प्रयत्न करा। तर मैत्रिणींनो, मनुका आणि संतुलित आहार कसा घ्यायचा हे आपण पाहूया। तर मनुका ह्या पौष्टिक जरी असल्या तरीही त्या आहारामध्ये आपण कडधान्य, पालेभाज्या, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स हे खाणे खूप गरजेचे आहे। आणि आपण काय करायचे आहे, दुधाचे पदार्थ सुद्धा खूप खायचे आहेत आणि काकडी जसे की बीट हे सुद्धा खाणे तेवढेच गरजेचे आहे। आणि दुधामध्ये काय खायचे आहे, पनीर, ताक, दूध, तूप, दही हे सुद्धा खाणे खूप गरजेचे आहे। तर मैत्रिणींनो, अशा आपल्या शरीरासाठी तुम्ही जर खात राहिले पदार्थ तर शरीर खूप चांगले आणि निरोगी होते। शेवटी मी तुम्हाला एकच सांगते की मनुकापासून आपल्याला फायबर, अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, लोह अधिक प्रमाणात भेटते। हे घटक खूप पोषक असतात आणि मिळतात, तर पचनक्रियासुद्धा सुधारते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।